साहेब, आज मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि निवडणुकीची धामधूम सुरू आहे. काय म्हणाल, मालेगाव, नाशिक किंवा ओव्हरऑल ज्या ज्या ठिकाणी महापालिकेत निवडले, शिवसेनेला कसा प्रतिसाद आहे? सर्वप्रथम तर मकर संक्रांत या शुभ दिवसाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, नुसतं बोलू नका तर प्रॅक्टिकल गोड वागा, हा संदेश हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. या शुभ दिवसाचं आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पवित्र तीर्थक्षेत्र संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पौष यात्रा असते. त्या यात्रेचा कार्यक्रम आज त्या ठिकाणी संपन्न झाला. महापूजेला आपल्या सर्वांच्या वारकरी बांधवांच्या वतीने मी स्वतः तिकडे पहाटे 4 वाजता उपस्थित होतो. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं पूजा करीत असताना या महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळू दे, त्यांची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना केलेली आहे. आता जिथपर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुकीचा विषय, तर अतिशय सकारात्मक वातावरण नाशिक महानगरपालिकेच्या संदर्भात, मालेगाव महानगरपालिकेच्या संदर्भात आणि धुळे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. मालेगावचे म्हणजे काल एक स्टेटमेंट असं आलेलं आहे का भाजपने तुम्ही सन्मानजनक तोडगाने जागा दिल्या म्हणून भाजपने युती केली. कोणाला जागा नाही दिल्या? भाजपला. बघा, तुम्ही मूळ जे भाजपचे नेते आहेत तुम्ही त्यांना विचारा. जेव्हाही या संदर्भातली चर्चा आली असेल, 5 मिनिटामध्ये मी स्वतः, आमचे पदाधिकारी तर त्यांच्या पातळीवरनं चर्चा करायच्याच, परंतु मी स्वतःही तिथं उपस्थित असायचो. तुम्ही मूळ भाजपचे जे नेते आहेत मालेगावचे, तुम्ही त्यांना विचारा की तुमचं काय मत आहे. तर तुमच्याशी युती तुटल्यानंतर चाणींनी एक असा आरोप केलेला आहे का भाजपने MIMची किती युती केली. मला वाटतं की ते त्यांना माहिती आणि ज्या पक्षाने तुम्ही आता बोलतात ते त्यांना माहिती आहे. दादा, निवडणुकीनंतर निकालानंतर शंकू झाली मालेगाव महापालिका, तर आपण कोणासोबत जाणार? नाही, बघा, सगळ्या जगाला माहिती आहे मालेगावची राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता आताच्या घडीला 85च्या पैकी 20 जागेंवर खऱ्या अर्थाने आणि आणखी 4 जागेंवर त्या ठिकाणी शिवसेना निवडणूक लढवते आहे. जर निवडणूकच जर एवढ्या जागेंवर लढवत असू तर मग त्या ठिकाणी खूप मोठी बाता मारण्यात काही अर्थ नाही. मला वाटतं की जसं मी आता बोललो की 3 महानगरपालिकांच्या पैकी नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकेल, हेच मी बोललो. मालेगाव मध्ये महापौर बसण्यास मदत लागली तर आपण कोणासोबत? या क्षणाला तर शिवसेनेचा प्रत्येक उमेदवार निवडून आणणं हे एकमेव उद्दिष्ट आहे. जेव्हा काय परिस्थिती होईल, जनता जनार्दन कोणाला निवडून देईल, ते जे काही न्याय निवाडा निकाल होतील त्यानंतर ते बघू आपण. किंग मेकर शिवसेना ठरणार असं ही एक चर्चा सुरू आहे. हे तर गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे ना मालेगावची. नेहमी मालेगाव मध्ये शिवसेना हे किंग मेकरच राहिलेले आहे. यंदा पण राहणार. मी असं काही बोलू इच्छित नाही. माझं म्हणणं की शेवटी जनता जनार्दन कोणाला मत द्यायचं, कोणाला निवडून द्यायचं, त्या पद्धतीचं जे काही कौल येईल तो कौल समोर आल्याच्या नंतर मालेगावची जनता निर्णय करेल.